नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की पिटिशन ए म्हणजे डिवोर्स पिटिशन। तर मित्रो, या संदर्भाने काय सेक्शन आहे, काय तरतुदी आहेत आणि काय जजमेंट आहे ते आपण बघूया। तर जेव्हा नवरा बायकोचं नातं बिघडतं आणि आता कुठल्याही पद्धतीचं तिथे सेटलमेंट होऊ शकत नाही, दोघांमध्ये समझोता होऊ शकत नाही, या टप्प्यावर जेव्हा नातं जातं तेव्हा शेवटचा पर्याय उरतो की हिंदू मॅरेज ॲक्टच्या कलम 13 अंतर्गत डिवोर्स पिटिशन दाखल करणे। या डिवोर्स पिटिशनलाच पिटिशन ए असं म्हणतात। तर पिटिशन ए हे दाखल करण्याचा शेवटचा पर्याय असतो। आता प्रश्न पडतो की हा जो पिटिशन ए आहे कुठल्या कलमच्या अंतर्गत दाखल करतात? हिंदू मॅरेज ॲक्टच्या कलम 13च्या अंतर्गत पिटिशन ए फॅमिली कोर्टात दाखल केली जाते। जर तुम्ही जिथे राहता तिथे फॅमिली कोर्ट नसेल तर सिव्हिल कोर्ट सिनियर डिव्हिजनमध्ये ती मॅरेज पिटिशनमधून दाखल होते। पिटिशन सेम, सेक्शन सेम, पण कोर्ट बदलला की कलम पिटिशनचं नाव बदलतं। फॅमिली कोर्ट असेल तर पिटिशन ए, किंवा फॅमिली कोर्ट तिथे अवेलेबल नसेल आणि सिनियर डिव्हिजनकडे जर तुम्ही दाखल करत असाल तर मॅरेज पिटिशन। तर ही जी मॅरेज पिटिशन दाखल केल्या जाते किंवा पिटिशन ए दाखल केल्या जाते याला आपण थोडक्यात म्हणू डिवोर्स पिटिशन। डिवोर्स पिटिशन दाखल केल्या जाते। या डिवोर्स पिटिशनचा सगळ्यात जास्तपणे वापरला जाणारा एक कॉमन ग्राउंड आहे जे दोघेही वापरतात। नवरा पण वापरत असतो हा ग्राउंड, बायको पण वापरत असतो किंवा वापरत असते। तर हा जो कॉमन ग्राउंड आहे पिटिशन एचा किंवा डिवोर्स पिटिशनचा तो म्हणजे क्रुएल्टी। जेव्हा किंवा डिवोर्स पिटिशन येते तेव्हा त्या पिटिशनमध्ये जो कोणी पिटिशनर आहे, अर्जदार आहे, पिटिशन दाखल करणार आहे, त्यांनी मला डिवोर्स मिळावं म्हणून जी पिटिशन दाखल केली आहे त्याच्यात एक प्राईम ग्राउंड हा असतो की माझ्यावर, माझ्या कुटुंबावर अपोजिट पार्टीनी क्रुएल्टी कमिट केलेली आहे, त्या ग्राउंडवर मला घटस्फोट मिळावा अशा पद्धतीचा अर्ज दाखल केला जातो किंवा हा ग्राउंड घेतला जातो। जेव्हा बायको डिवोर्स पिटिशन दाखल करते, बायकोसुद्धा क्रुएल्टीचं ग्राउंड घेत असते आणि बायको याच्या व्यतिरिक्त अजून एक ॲडिशनल ग्राउंड घेते साधारणपणे। तो ॲडिशनल ग्राउंड म्हणजे माझ्यावर क्रुएल्टी कमिट तर झालीच, पण मला घरातून काढून टाकलं, माझा त्याग केला म्हणून डेझर्शनचं ग्राउंड पण बायको घेत असते। बायको साधारणपणे हे 2 ग्राउंड घेत असते। या व्यतिरिक्त अजून बरेच ग्राउंड असतात, जसं की माझा जोडीदार आहे, त्याचं विवाहबाह्य संबंध आहे, तो नशा करतो, दारू पितो वगैरे वगैरे, ते छोटे मोठे ग्राउंड असतात। पण प्राईम ग्राउंड नवऱ्याकडे किंवा नवरा दाखल करताना क्रुएल्टी असते आणि बायको जेव्हा दाखल करते तेव्हा क्रुएल्टी आणि साधारणपणे डेझर्शनचा ग्राउंड घेतला जातो। आता प्रश्न हा पडतो की जर सर्वसाधारण सगळेच अर्ज जे येतात डिवोर्स पिटिशन त्याच्यामध्ये क्रुएल्टी ग्राउंड आहे, तर या क्रुएल्टी जेव्हा ग्राउंड घेता तेव्हा कुठलीही गोष्ट कोर्टामध्ये सिद्ध करावी लागते, तेव्हा क्रुएल्टी मानल्या जाईल आणि डिवोर्स मिळेल याचा बऱ्याच वकिलांना अंदाज नसतो। बरेच वकील माझ्या बायकोनी 4 चौघात माझ्या आईवडिलांना शिवीगाळ केली, त्यांचं पान उतार करून बोलली, मला पान उतार करून बोलली, अशा पद्धतीचा ड्राफ्टिंग करतात आणि डिवोर्स पिटिशन रिजेक्ट होते। का होते? कारण 4 चौघामध्ये समजा बायकोनी नवरा किंवा नवऱ्याच्या नातेवाईकांना शिवीगाळ केली असेल, बरं वाईट बोलली असेल, भांडण केली असेल, तर याला कोर्ट क्रुएल्टी मानत नाही। मग याला कोर्ट काय मानतं? याला कोर्ट मानतं दिस इज नॉर्मल विअर अँड टिअर ऑफ द मॅरिड लाईफ असं मानतं। या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे। जजमेंटचं नाव आहे गुरुबख्श सिंग वर्सेस हमरिंदर कौर 2010। ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे। या जजमेंटमध्ये ऑनरेबल कोर्टाने म्हटलं आहे की बायकोनी जर नवऱ्याच्या आईवडिलांना किंवा नवऱ्याला 4 चौघात शिवीगाळ केलेली असेल किंवा त्यांच्याशी भांडली असेल किंवा बरं वाईट बोललेली असेल तर या गोष्टीला बायकोनी नवरा किंवा नवऱ्याच्या नातेवाईकावर क्रुएल्टी केली असं मानल्या जाऊ शकत नाही। एक सर्वसाधारण मॅरिड लाईफमध्ये त्यामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये भांडण होणे, एक दुसऱ्यांना बोलणे, रागावणे हे एक नॉर्मल विअर अँड टिअर ऑफ मॅरिड लाईफचा पार्ट आहे। याला क्रुएल्टी म्हणून वापरता येणार नाही आणि जरी ती 4 लोकात नवरा किंवा त्याच्या आईवडिलांना बोलली असेल तर त्याला डिवोर्सचा ग्राउंड म्हणून, डिवोर्सचा आधार म्हणून कोर्टात त्या बेसिसवर पिटिशन दाखल करता येणार नाही आणि डिवोर्स पिटिशन ग्रांट केल्या जाऊ शकत नाही। अशा पद्धतीचं जजमेंट रूलिंग या केसमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे। मित्र, तुमच्यासाठी असंच मी
कायद्याच्या संदर्भाने वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदे भान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सअपवर जा, मेसेज टाका, तुमचं नाव, गाव, जिल्हा आणि केसची माहिती द्या. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला संपर्क करू आणि सल्ला देऊ. बाय.